ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरूंनी सर्व रूपे माईक ठरवली आहेत. ओवे आहेत 38 आणि 39. सद्गुरूंनी फक्त आपले नाव व रूप व्यर्थ केले आहे, माईक आहे असं नाही, तर सर्वच नाव आणि रूपे उभारून माईक केली आहेत असं ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, नामरूपे बहुवसे उभारुनी पाडिली ओसे, सत्तेचेनी आवेशे तोषलासीना. ओस म्हणजे व्यर्थ. आपल्या सत्ता सामर्थ्याच्या योगाने तुम्ही कितीतरी नावरूपांची उभारणी करता आणि क्षणात ती ओस पडता. त्या सत्तेच्या आवेशाने जे खेळ खेळता त्या खेळाने तुम्हाला संतोष झाला ना. पुढे म्हणतात, जीव घेतली या उणे चालो नेदिसी साजणे, मृत्यू उरे स्वामीपणे तेही नव्हे. मृत्यू म्हणजे सेवक. गुरुराया जीव घेतल्याशिवाय म्हणजे शिष्याची जीवदशा घेतल्याशिवाय तुम्ही त्याचे प्रेम चालू देत नाहीत. तसंच मृत्यू स्वामीपण म्हणजे सेव्य सेवक भावही तुम्हास पसंत पडत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, नाना नामरूपे उभारोनी भली, तितुकेही केली मिथ्या सर्व. आत्मसत्तेचाच एकला आवेश, तेनेची संतोष पावसी तू. जीवाचे जीवत्व घेसी तू हिरोन, मग प्रेम खूण दाखविसी. भृत्य आणि स्वामी, जीव आणि शिव, सापेक्ष हे भाव गिळोनिया. भावा भावातीत आघावा चिन्मात्र, नांदसी सर्वत्र एकला तू. सद्गुरू माईक असा विश्वाचा पसारा दाखवतात व पुन्हा तो पसारा माईक आहे म्हणून टाकायला लावतात. द्रष्टादृश्य भावच ठेवत नसल्यामुळं ते ज्ञानाचा विषयच होत नाहीत व आपले गूढ स्वरूप लपवून ठेवतात. त्यामुळे त्यांचं वर्णन करणं, त्यांना वंदन करणं वा त्यांची स्तुती करणे हे सर्व काही अशक्यच होऊन बसते. त्यामुळे शिव शिव म्हणून ज्ञानदेवांनी हात टेकले. बरं, सद्गुरूंनी आपले निवृत्ती हे नाव आणि रूपच तेवढे खोटे ठरवले आहे का? ज्ञानदेव सांगतात की आपल्या सत्ता सामर्थ्याच्या योगे असंख्य नामे व रूपे उभारली, त्यांना अस्तित्वात आणले आणि पुन्हा त्यांना माईक म्हणून खोटेही ठरवले आहे. जणू काही आपल्या सत्तेच्या सामर्थ्याच्या योगे त्यांची ही लीला अखंडपणे चालू आहे. एकोहम बहुस्याम या संकल्पाच्या स्फुरणाने क्षुब्ध झाले की शिवापासून तृणापर्यंत सर्व नामरूपात्मक प्रपंचाची उभारणी करायची आणि आपण तर त्यापासून नामानिराळं राहायचं. अशा या खेळाने परमात्म स्वरूप सद्गुरूंची तृप्ती तरी होते की नाही असं ज्ञानदेव विचारत आहेत. परमात्मा जी जी नामरूपे उभारतो ती विवेकाच्या दृष्टीने पाहू केल्यास माईक ठरतात. त्यात स्वतः सद्गुरूंचे रूप आणि नाव सुद्धा माईक ठरल्यावर सद्गुरूंचं स्तवन, भजन, दर्शन करणं कसं शक्य होणार? त्याचे कारण ज्ञानदेव सांगतात की सद्गुरू परमात्मा आपले नाव आणि रूपच नाही तर सर्वच नावे आणि रूपे आपल्या सत्ता सामर्थ्याच्या योगे उभारतात, त्यांना अस्तित्वात आणतात आणि पुन्हा ती सर्व माईक ठरवतात. आणि ही सर्व घडामोड अनादी कालापासून सुरू आहे. त्यांचा तो अनादी कालापासूनचा सत्ता सामर्थ्याचा आवेश अजूनही काही संपलेला नाही. हा सारीपाटाचा डाव मांडायचा आणि मोडायचा, यातच त्यांना आनंद आहे की काय नकळे. आणि पुन्हा हा सारीपाटाचा डाव क्षणात उधळून लावल्यावर सुद्धा ते आपले स्वरूप मात्र कोणालाही ज्ञात होणार नाही याची काळजी घेतात. स्वतः आपण निजानंदात मग्न राहतात. म्हणून ज्ञानदेव विचारतात की अजूनही तुमची नावरूपे उभारण्याची व माईक ठरवण्याची तृप्ती झाली की नाही? शेवटी ज्ञानदेवांची खात्री झाली की गुरुदेव आपला जीव घेतल्याशिवाय म्हणजे आपला जीवभाव घेतल्याशिवाय आपलं काही चालू देणार नाही. शिष्याला जर सद्गुरू परमात्म्याचे ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याला जीवभावच अर्पण करावा लागतो. जीवभाव अर्पण केल्याशिवाय सद्गुरू परमात्म्याचं ज्ञान होत नाही. कारण सद्गुरू परमात्म्याला विषय करून त्याचे ज्ञान करून घेण्यासारखी ती गोष्टच नाही. त्यांचे ज्ञान करून घ्यायचे म्हणजे परमात्म स्वरूपात एकरूप व्हावे लागते. शिष्याचा कल्पित जीवपणा त्यांना सहन होत नाहीच, पण जीवपणा घालवल्यावर त्याचे शिवपणाचे ज्ञान सुद्धा ते उरू देत नाहीत. कारण जसा जीवपणा एकदेशी आहे तसाच शिवपणा सुद्धा एकदेशी आहे. जीवोहम हे कल्पित जीवपण दूर झाल्यावर अहम ब्रह्मास्मी हे जीवपणाच्या सापेक्षतेने येणारे शिवपण सुद्धा सद्गुरू परमात्मा उरू देत नाहीत. शिष्याला पूर्णावस्था प्राप्त करून देतात. जीव शिव, गुरु शिष्य असे कोणत्याही प्रकारचे द्वैत ते शिल्लक ठेवत नाहीत.
पुढे ज्ञानदेवाने शिष्याला सद्गुरु कृपा झाल्यावर प्राप्त होणाऱ्या पूर्णावस्थेचे वर्णन दृष्टांत देऊन केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.